नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. ओके, मी नंदकुमार बजबळकर. आज आपण राज्यशास्त्र या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. आगामी येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या ज्या काही आपल्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत, जसं की त्याच्यामध्ये राज्यसेवा असेल, त्याच्यामध्ये कंबाईन पूर्व असेल, त्या कंबाईनमध्ये ग्रुप बी व ग्रुप सी यांच्या पूर्व तसेच मुख्य या ज्या काही दोन्ही परीक्षा आहेत, या दोन्ही परीक्षांना एक अत्यंत महत्त्वाचा असा असणारा घटक म्हणजे राज्यशास्त्र. ओके, की ज्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो, की ज्याला आपण भारतीय राज्यशास्त्र या नावाने किंवा भारतीय राज्यव्यवस्था या नावाने आपण त्याला ओळखतो. ओके, आता एक गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या की सर हे नवीन काहीतरी असेल किंवा याच्यामध्ये वेगळं असं काहीतरी असेल. बिलकुल नाहीये, याच्यामध्ये नवीन असं काहीच नाहीये. ओके, बघा, शालेय जीवनामध्ये असताना आपल्याला पाचवीला एक आठवतंय का बघा, आपल्याला मराठी शाळेमध्ये एक पुस्तक होतं, बरोबर आहे, की ज्याच्यामध्ये आपला स्वातंत्र्य लढा व नागरिक शास्त्र नावाचं एक पुस्तक होतं आणि त्याच्यावरती काय होतं, एक अशी कडी होती आणि ती कडी तुटलेली होती आणि त्या कडीतून एक पक्षी असा उडालेला दिसत आहे. म्हणजे ही जी काही आपल्यावरती असणारी जी काही गुलामीची बेडी आहे किंवा जी काही गुलामीची जंजीर आहे, ते आपण पूर्णपणे काय केलं आहे, तोडून टाकलं, बरोबर. आणि आपण त्यातून काय झालो आहे, बरोबर आहे, स्वतंत्र झालेलो आहे, बरोबर. मग त्यानंतर आता तेव्हा केलेला अभ्यास आणि आता अभ्यास सर वेगळा फरक असेल? बिलकुल नाही, वेगळा असा फरक नाहीये. त्यावेळेचा जो अभ्यास होता तो शालेय जीवनामध्ये फक्त पास होण्यासाठी होता, पण आता मात्र हा जो आपल्याला अभ्यासक्रम करायचा आहे तो आपल्याला एक सक्षम अधिकारी बनवण्यासाठी काय आहे, पुरेसा आहे. आणि मग सक्षम अधिकारी म्हणलं की अधिकाऱ्याची लक्षणं आपल्यामध्ये दिसणं काय आहे, गरजेचं आहे. ओके, चला तर मग आता वेळ न वाया घालवता हा जो काही नागरिकशास्त्र किंवा आपला जो काही राज्यशास्त्र हा जो विषय आहे, की ज्याला आपण भारतीय राज्यव्यवस्था या नावाने आपल्याला काय आहे, आपल्या सिलेबसमध्ये जो आहे त्याच्याबद्दल आता आपण काय करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. ओके, लक्षात घ्या. बघा, तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला आयोगाचा अभ्यासक्रम काय आहे. ओके, आयोगाने नेमका अभ्यासक्रम काय दिलेला आहे, म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की आपण काय आहे, पहिल्यापासून हा अभ्यास केलेला आहे, पण अधिकारी व्हायचं आहे त्याच्यामुळं एका विशिष्ट चौकटीमध्ये हा त्यांनी अभ्यास बसवलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे सर सर्व राज्यशास्त्र करायला पाहिजे का, संपूर्ण पॉलिटी करायला पाहिजे का? बिलकुल गरज नाही. ओके, टेन्शन घ्यायचं नाही या विषयाबद्दल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. ओके, बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही विषयाची सुरुवात करत असताना, कोणत्याही अभ्यासाची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आहे की आयोगाने जी काही सिलेबसची किंवा अभ्यासक्रमाची जी काही चौकट आपल्याला आखून दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये असणारा जो काही आपल्याला घटक आहे, जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहिती करून घेणं काय आहे, गरजेचं आहे. आणि ते एका चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण आणि हे काय असतं त्यांच्याकडून अपेक्षित असतं. ओके, चला तर आता आपण बघूया की आयोगाचा देण्यात आलेला अभ्यासक्रम नेमका काय आहे. आता या अभ्यासक्रमामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात बघा. त्याच्यामध्ये काय आहे, भारतीय संघराज्य व्यवस्था, काय आहे, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी, बरोबर आहे. आता हा काय झाला, आयोगाचा एक घटक आहे, काय आहे, एक मेन घटक आहे, एक मेन कॉन्टेंट आहे. त्याच्या अंतर्गत काही सब टॉपिक्स आपल्याला येतात, बरोबर. ते सब टॉपिक्स काय आहेत त्याच्यामध्ये, की घटना कशी तयार झाली, ओके, आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्व काय आहेत, घटनेची महत्वाची कलमं काय आहेत, त्यांची ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य. ओके, आता निधर्मी राज्य असेल, मूलभूत हक्क असेल, कर्तव्य असतील, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असतील, ओके, शिक्षण असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, स्वतंत्र न्यायपालिका असेल, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य व विधी समित्या. म्हणजे काय झालेलं आहे की आयोगाने हा एक आपल्याला सिलेबस दिलेला आहे, काय आहे, सिलेबस दिलेला आहे. मग या सिलेबसचं आपण आपल्या पातळीवरती एक डिकोडिंग केलेलं आहे. ओके, मग आता हे जे काही डिकोडिंग आहे, हे डिकोडिंग कसं आहे किंवा ते कशा पद्धतीने आपल्याला ते राबवायचं आहे किंवा त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा, याच्यामध्ये आता पुढे आपण घेतलेलं आहे अभ्यासक्रमाचं विश्लेषण, डिकोडिंग द सिलेबस. म्हणजे आता आयोगाने जो काय आपल्याला सिलेबस दिला होता तो सिलेबस आता आपल्याला काय करायचा आहे, डिकोडिंग करायचं आहे. ओके, तर आता हा कशा पद्धतीने डिकोडिंग करायचं आहे ते आता बघा.
भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ व विधिमंडळ. ओके, हे आयोगाचं काय आहे हे पाठीमागच्या स्लाइडवरती आपण बघितलं होतं की एक तो काय आहे आयोगाचा पोर्शन आहे, तो आयोगाचा एक काय आहे सिलेबस आहे. मग तो सिलेबस आता काय करायचा आपल्याला डिकोडिंग करायचं. त्याच्यामध्ये काय येईल बघा, भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ. ओके, आता हे जे काय आहे घटना कशी तयार झाली, काय आहे घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका आणि तत्व, हा एक काय आपल्याला घटक आहे. किंवा भारतीय राज्यघटना कशी तयार झाली, ओके, त्याची जी काही प्रस्तावना आहे, भारतीय राज्यघटनेची जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावना नेमकी काय आहे किंवा भारतीय राज्यघटना कशी तयार झाली याच्याबाबत याच्यामध्ये काय आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, त्यानंतर घटनेची महत्वाची कलमं काय आहेत, ओके, आर्टिकल्स काय आहेत आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. ओके, बघा आता प्रत्येकाची काही ना काही वैशिष्ट्य असतात, बरोबर. म्हणजे एखादं कॅरेक्टर जर आपल्या डोळ्यासमोर आलं तर त्याची काही वैशिष्ट्य आपल्याकडे ठरलेली असतात, बरोबर. मग तशी एवढ्या मोठ्या लोकशाही देशाची जी काही राज्यघटना आहे, या राज्यघटनेची देखील आपल्याला काय आहे काही वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य मात्र आपल्याला बघायचे. ओके, त्यानंतर येतं केंद्र व राज्य संबंध. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं आपण हा जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम फक्त आपण काय करतोय म्हणजे त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. काय करतोय, चर्चा करतोय. तर ज्यावेळेस आपले लेक्चर चालू होतील त्यावेळेस मात्र आपण याच्यावरती इन डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, बघा केंद्र राज्य संबंध. मग याच्यामध्ये हे केंद्र म्हणजे काय असतं, हे राज्य म्हणजे काय असतं आणि मग केंद्र आणि राज्य या दोघांच्या मध्ये काय संबंध आहेत आणि त्याचा या भारतीय राज्यघटनेवरती कशा प्रकारे परिणाम झाला आहे किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये यांच्या संबंधी काय तरतुदी आहेत हे आपल्याला बघायचं. ओके, लक्षात घ्या. आता इथं दुसरा मुद्दा आहे म्हणजे त्याच्यातलाच मुद्दा आहे जो की आपण सिलेबस डिकोडिंग केलेला आहे. ओके, अभ्यासक्रमाचं जे काही विश्लेषण केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलतोय. ओके, तर याच्यामध्ये आहे निधर्मी राज्य. काय आहे निधर्मी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याचं जर तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट बघाल किंवा इंग्लिश मधला सिलेबस बघाल तर त्या ठिकाणी सेक्युलर असा शब्द आहे. ओके, म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो धर्मनिरपेक्ष. काय होतो, धर्मनिरपेक्ष. मग हे सर नेमकं धर्मनिरपेक्ष वगैरे काय आहे किंवा निधर्मी म्हणजे काय आहे, मग राज्यांना कोणता विशिष्ट धर्म आहे का, ओके, किंवा आहे किंवा नाही, मग भारत देशाला कोणता विशिष्ट धर्म आहे का किंवा नाही, या सर्वांच्या बद्दल आपल्याला काय करायचं आहे चर्चा करायची आहे. ओके, त्यानंतर येतो आपला फंडामेंटल राईट्स व फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य. ओके, मग आता मूलभूत हक्क म्हणजे नेमके काय आहेत, हे हक्क किती प्रकारचे असतात, मग हे हक्क भारतीय नागरिकांनाच लागू होतात का की परकीय नागरिकांना देखील चालू होतात, बरोबर आहे. या सर्व गोष्टींचा आढावा आपण काय घेणार आहोत या ठिकाणी घेणार आहोत. ओके, म्हणजे आता आपण फक्त एक सिलेबसचं डिकोडिंग करतोय. ओके, मग आता इथं बघा तुम्हाला एक चित्र दिसत असेल. काय सांगतं बरं हे चित्र, एकदम बोलकं चित्र आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही या ठिकाणी आहे. ओके, यांच्या हातामध्ये काय वेगळंच आहे, यांच्या हातामध्ये वेगळं आहे, यांच्या हातामध्ये वेगळं आहे. म्हणजे इथे ज्या काय आपल्याला 5 पर्सनॅलिटी दिसतात त्या प्रत्येकाच्या हातामध्ये वेगळंच काहीतरी आहे. ओके, म्हणजे यातून आपल्याला समजतं की हा जो काही भारत देश आहे या भारत देशामध्ये सर्व धर्मांना काय आहे समान स्थान आहे. म्हणजेच सर्व धर्म समभाव, म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माला स्थान देण्यात आलेलं नाही. म्हणजे एकंदरीत काय आहे आपल्याला सर्व धर्म समभाव, याचा अर्थ होतो निधर्मी राज्य म्हणजे कोणताही राज्याला काही नाहीये धर्म नाही. ओके, बघा. आणि मग जर हे जे काही लोक आहेत आपल्याकडे, जे काही नागरिक आहेत की जसं आता हे आपण बघितले वेगवेगळे. ओके, मग यांना काहीतरी अधिकार असतील. ओके, मग तेच अधिकार आपल्याला आता मूलभूत अधिकार त्यांचे काय आहेत आणि त्यांची मूलभूत कर्तव्य काय आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा. त्याच्यामध्ये पुढे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ज्या वेळेस हे जे काही अधिकारांचं विभाजन असतं या अधिकारांचं विभाजन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. ओके, आणि मग त्यातून निर्माण होणारी जी काही मार्गदर्शक तत्व आहेत, ओके, हे आपल्याला मार्गदर्शक तत्वांचा देखील अभ्यास करायचा. ओके, लक्षात घ्या की आपल्याला इन डिटेलमध्ये आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. ओके, आज फक्त आपण जस्ट एक इंट्रोडक्शन बघतोय किंवा नेमका राज्यशास्त्र म्हणजे काय आहे किंवा आयोगाने त्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर येतं शिक्षण, त्यानंतर येतो युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि स्वतंत्र न्यायपालिका. ओके, आता स्वतंत्र न्यायपालिका म्हणजे आपल्याकडे काय आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयापासून ते खाली तालुक्या लेवलपर्यंत असणारी जी काही इतर दुय्यम न्यायालये आहेत या एकेरी सिंगल म्हणजे जे काही सिंगल बॉन्डेड आपल्याकडे ज्युडिशरी सिस्टीम आहे त्याच्याबद्दलचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा. ओके, बघा.
त्यानंतर याच्यामध्ये येतात राज्यपाल. काय येतात? राज्यपाल. म्हणजे आपल्याला ठराविक गोष्टींवरती अभ्यास करायचा आहे. कोण येते याच्यामध्ये? राज्यपाल येतात, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ येतात. त्यानंतर त्यांचे कर्तव्य आणि अधिकार काय आहेत? मुख्यमंत्री म्हणजे नेमके कोण आहे, ते कशा प्रकारे निवडून येतात, मग ते मंत्रिमंडळ कशा प्रकारे तयार होतं. एकदम खूप इंटरेस्टिंग असा हा काय आहे विषय. ओके, बघा आपल्याला या विषयामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीपर्यंत सर्व गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. ओके, बघा तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणजे कोण आहे, मंत्रिमंडळ म्हणजे कोण आहे. ओके, लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, हा जो विषय आहे हा विषय माणसाला एक परिपूर्ण राजकीय नॉलेज देणारा काय आहे विषय आहे. ओके, बघा मग त्यानंतर राज्य विधिमंडळ म्हणजे काय असतं. मग त्या ठिकाणी आपण बऱ्याचदा चर्चेमध्ये काही विषय असतात की विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे नेमकं काय असतं, त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, कार्य आणि कर्तव्य. ओके, केंद्रीय लेवलला ज्या पद्धतीने लोकसभा आणि राज्यसभा आहे त्याच पद्धतीने राज्य लेवलला विधानसभा आणि काय आहे विधान परिषद आहे. ओके, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? कंपॅरेटिव्हली अभ्यास देखील करायचा आहे. ओके, मग त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही विविध विधी समित्या आहेत, ओके, त्या विधी समित्या संदर्भात देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बघा त्यानंतर इथे येतं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आता आपण अभ्यासक्रम बघितला. ओके, मग सर आता अभ्यासक्रम आपण बघितला, मग याच्यावरती नेमके येणारे प्रश्न कसे असतात, त्यांना वेटेज, सरासरी वेटेज किती असतं, की दरवर्षी एवढेच प्रश्न येतील असं आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा येतोय का, हे सर्व आपल्याला आता बघायचं आहे. ओके, मग हे जे काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे, या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रश्नांची सरासरी संख्या किती येते. काय आहे? संख्या किती येते. ओके, मग या प्रश्नांच्या सरासरी संख्येमध्ये आपल्याला आहे संयुक्त गट ब व गट क यांच्या पूर्वपरीक्षेला 10 ते 12 प्रश्न येतात. बघा, ठीक आहे, आपल्याला 1 मार्क्स आपल्याला पद मिळवून देऊ शकतो आणि 1 मार्क्स आपल्याला 1 ते 1.5 वर्ष पुन्हा वेट करायला लावू शकतो. ओके, त्याच्यामुळं डिसिजन हा तुमचा आहे की आपल्याला 1 मार्क्स घ्यायचा आहे की आपल्याला 1 मार्क्स गमवायचा आहे. ओके, बघा संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेला हे 10 ते 15 प्रश्न असतात. 10 ते 15 प्रश्न असतात. इथे किती असतात? 10 ते 12. मग सर इकडे 3 वाढले. ओके, म्हणजे 10 ते 15 काय असतात? प्रश्न असतात. त्यानंतर आपल्याकडे PSI STI ASO म्हणजेच संयुक्त गट ब याच्यामध्ये PSI STI ASO आणि सब रजिस्ट्रार अशी एकूण 4 पद आहेत. ओके, मग त्याच्यामधला जो काही असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे की ज्याला मराठीमध्ये आपण मंत्रालय सहाय्यक म्हणतो, यांच्यासाठी पॉलिटी हा स्पेशल विषय असतो. स्पेशल विषय असतो म्हणजेच काय की त्याच्यावरती जवळपास 50 ते 60 प्रश्न असतात. काय असतात? 50 ते 60 प्रश्न. मग सर हे इझी असते का? येस, हे एकदम इझी असते. बरोबर, इझी म्हणजे काय की तुम्ही कशा पद्धतीने त्याला डील करताय, कशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करताय, किती चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांना समजून घेताय, याच्यावरती काय आहे तुमचे मार्क्स डिपेंड आहेत. ओके, पण तुमचं कन्फ्युजन होणार नाही याची खात्री मात्र मी घेईन. ओके, पण या विषयासंदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायची, पॉलिटिकल सायन्स इट्स नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ गेम ऑफ वर्ड्स. मग हे तुम्हाला हळूहळू समजत जाईल की हा गेम ऑफ वर्ड्स कसा आहे, शब्दांचा खेळ कसा आहे, हे आपल्याला काय होईल हळूहळू समजून जाईल. ओके, आणि बघा राज्यसेवा जो काही पूर्वपरीक्षाचा आहे त्याच्यामध्ये जवळपास 15 प्रश्न याच्यावरती येतात. मग पुस्तकातून ॲज इट इज प्रश्न येतात का सर? येस, प्रश्न ॲज इट इजही येतात आणि एखाद्या प्रकरणावरती आपण ओव्हरऑल अभ्यासक्रम जो आहे हा ओव्हरऑल अभ्यासक्रमावरती देखील काय होतात किंवा ओव्हरऑल टॉपिकवरती देखील कधी कधी काय होतात प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, म्हणजे ही प्रश्नांची आपण सरासरी बघितली, म्हणजे प्रत्येक पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 मार्क्सना आपल्याला काय आहे यांना वेटेज आहे. ओके, आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 1 मार्क जो आहे हा काय करू शकतो, पद मिळवून देऊ शकतो, किंवा 1 मार्क आपल्याला 1.5 वर्ष पुन्हा काय करायला सांगू शकतो, वेट करायला सांगू शकतो. ओके, बघा आता याच्यामध्ये पुढे बघायचं आपल्याला की विषयाचा आता आपण प्रवेश बघतो. आता नेमका विषय काय आहे. बरोबर, आता बघितलं आपण अभ्यासक्रम, आणि त्या अभ्यासक्रमावरती वारंवार जे काही आयोग प्रश्न विचारतं ते आता आपण काय केले, बघितलेले. बरोबर आहे, म्हणजे संयुक्त गट ब व गट क यांची पूर्व आणि मुख्य परीक्षा यांना किती प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत हे देखील आपण बघितलं. तसेच ASO मुख्य म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर या मुख्य परीक्षेला जवळपास 50 ते 60 प्रश्न विचारलेले असतात. आणि मग त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे याच्यामध्ये देखील काय आहेत, किती प्रश्न त्याच्यामध्ये आलेले आहेत हे देखील आपण बघितलेलं. बरोबर, मग आता नेमकं बघूया की हा विषय काय आहे. काय करायचं आपल्याला, नेमकं बघूया की विषय काय आहे. आता विषयामध्ये आपण काय करायचंय, प्रवेश करायचा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी येतात की हा जो विषय आहे हा विषय काय आहे
आणि या विषयामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. ओके. आणि दुसरा म्हणजे आहे विषयाची रणनीती. मग सर आता आपण आहे तर असा अभ्यास नाही करू शकत. मग सर आपण आर्टिकल 1 ते 465 प्लस कलमापर्यंत 470 कलमापर्यंत आपण अभ्यास करू शकतोय का? बिलकुल नाही. आणि मी तुम्हाला कधी असं म्हणणार नाहीये की 1 ते 465 कलमांपर्यंत तुम्ही अभ्यास करा. ओके. म्हणजे ज्या त्या वेळेस ज्या त्या टॉपिकमध्ये ते टॉपिक वाईज आर्टिकल्स आपल्याला कसे लक्षात ठेवायचे हे देखील मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. ओके. बघा, तर मग विषय समजून घेऊया आणि विषयाची रणनीती या दोन्हींच्या मध्ये देखील आता आपण काय करूया, थोडासा फरक समजून घेऊया की नेमकं काय आहे किंवा विषयांचा प्रवेश जो आहे, विषयांचा जो प्रवेश आहे आणि त्या प्रवेशामध्ये विषय समजून घेणं काय आहे. मग आता बघूया की विषय समजून घेणं म्हणजे काय आहे. ओके. बघा, विषय समजून घेणे. आता या विषय समजून घेण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा आहे आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. काय आहे? अभ्यासक्रम. आयोगाचा नेमका अभ्यासक्रम काय आहे? बघा, आजकाल काय होतं की जर आपल्या डोळ्यासमोर अभ्यासक्रम नसतो आणि मग विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न असतात की सर हे आउट ऑफ सिलेबस आलं. पण आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे की सिलेबस हा आपल्याला काय पाहिजे, तोंडपाठ पाहिजे किंवा ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतोय त्याच्या समोर हा सिलेबस पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा अभ्यास करत असतो ह्या अभ्यासावेळेस आपल्याला समजतं की संबंधित टॉपिक जो आहे किंवा संबंधित एखाद्या पुस्तकातील प्रकरण जे आहे हे आपल्या उपयोगाचं कितपत आहे आणि कितपत नाही. ओके. म्हणजे आपल्याला फापट पसारा कोणत्याही प्रकारचा करायचा नाहीये आणि त्याच्यासोबत आपल्याला जगायचंही नाही. ओके. आपल्याला एक चांगला अधिकारी म्हणून काय करायचंय, नावारूपाला यायचंय आणि जगायचंय. तर ते करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे आपल्याला या स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. ओके. आणि मग यामध्ये समाविष्ट होणारे घटक की नेमका हे जे काही घटक कोणते आहेत याच्यामध्ये, की कोणते प्रकरण आहेत किंवा कशावरती प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मागील वर्षीच्या आयोगाच्याच प्रश्नपत्रिका पाहणे. आता इथे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की आयोगाच्याच. ओके. आणि ज्या ठिकाणी प्रत्यय लागतो त्या ठिकाणचा शब्द मात्र आपल्याला काय असतो, खूप महत्वाचा असतो. बघा काय आहे, मागील वर्षीच्या आयोगाच्याच प्रश्नपत्रिका आपल्याला पाहिजे आहेत. मग त्या पाठीमागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्याला यातून एक गोष्ट कळून येते की आयोगाने पूर्वी कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, आयोग सध्या कशा प्रकारे प्रश्न विचारत आहे आणि आयोग याच्या पुढे भविष्यात कसा प्रश्न विचारेल, भविष्यात आयोग कसा प्रश्न विचारेल. म्हणजे आयोगाचा पूर्वार्ध इतिहास, सध्या आणि भविष्यात आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारू शकेल हे आपल्याला कशावरून कळतं, हे आपल्याला कळतं पाठीमागच्याच आयोगाच्या प्रश्नपत्रिका की ज्याला आपण खूप आपल्या भाषेमध्ये PYQ असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? PYQ असं म्हणत असतो. ओके. बघा, त्यानंतर वारंवार येणाऱ्या प्रश्नांची टक्केवारी. जर तुम्ही पाठीमागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघाल तर तुम्ही लिटरली शॉक व्हाल की त्याच्यामध्ये आहे की वारंवार त्याच त्या घटकांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. काही वेळा थेट प्रश्न विचारलेले आहेत, काही वेळा फिरवून प्रश्न विचारलेले आहेत. ओके. आपण म्हणतो की घुमवून फिरवून प्रश्न विचारणं वगैरे जे आहे. मग हे ओव्हरऑल काय असतात, प्रश्न असतात आणि या ओव्हरऑल प्रश्नांवरती काय होतात किंवा ओव्हरऑल सब्जेक्टवरती, ओव्हरऑल प्रकरणांवरती हे प्रश्न काय होत असतात, तयार होत असतात. मग ते वारंवार प्रश्न येणाऱ्यांची टक्केवारी किती आहे. ओके. मग त्याच्यामध्ये कलमांवरती, उपकलमांवरती संबंधित ज्या काही इतर बाबी आहेत त्याच्यावरती आयोगाने काही प्रश्न विचारलेले आहेत का हे आपल्याला विषय समजून घेताना करायचं आहे. ओके. बघा, आणि मग तुलनात्मक अभ्यास. मग तुलनात्मक अभ्यासामध्ये काय येतं सर, ज्या पद्धतीने केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल येतात, केंद्रामध्ये पंतप्रधान, राज्यामध्ये कोण येतात, मग मुख्यमंत्री येतील. बरोबर. मग पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, अटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल, UPSC, MPSC, UPSC आणि MPSC म्हणण्यापेक्षा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर. नॅशनल ह्युमन राईट कमिशन, स्टेट ह्युमन राईट कमिशन. आपल्याकडे 2 टप्पे. बरोबर आहे. आपण सुरुवातीला बघितलं होतं बघा की केंद्र राज्य संबंध. मग या केंद्र राज्य संबंधामध्ये केंद्र आणि राज्य म्हणजे 2 पातळीवरती आपल्याला काय आहे, संघराज्य किंवा आपली जी काही फेडरल सिस्टीम आहे ही 2 पद्धतीवरती चालत असते. एक केंद्रावर चालत असते आणि दुसरी राज्यांवर चालत असते. ओके. म्हणजे आपण काय करू, त्याच्यामध्ये वेळोवेळी काय करू, आपण तो तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे. क्लिअर. बघा, आता बघायची आपल्याला विषयाची रणनीती. काय आहे, विषयाची रणनीती. आता आपल्याला एक स्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे की आपल्याला अभ्यास हा कसा करायचा आहे. की मग सर बाजारामध्ये एवढी काही पुस्तकं आहेत मग ते सर्वच यायचे का? बिलकुल नाही. कोणतं पुस्तक घ्यायचं, त्याच्यातून कोणता पार्ट कव्हर करायचा हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम समजण्यासाठी, समजावून घेण्यासाठी
हा अभ्यास किंवा या विषयाचा अभ्यास आपल्याला एका विशिष्ट पद्धतीनं एका विशिष्ट लिंकनं काय करायचं आहे ओके. आणि जर का तुम्हाला एकदा लिंक लागली तर तुम्ही तो विषय कधीही विसरणार नाही. ओके, चला तर मग आता विषयाची रणनीती कसा आहे याचा आता आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, कशा प्रकारे लिंक लावायची आहे याबद्दल आता आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ओके, सुरुवातीला आता आपण याचे काही एकूण घटक बघितलेले आहेत, एकूण घटक तयार केलेले आहेत. मग त्या प्रत्येक घटकामध्ये वेगवेगळे काय आहेत त्याच्यामध्ये सब टॉपिक आहेत. ओके, आणि मग त्या सब टॉपिकनुसार आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे ते आपल्याला काय होईल की चांगल्या पद्धतीने ते समजून राहील किंवा तो विषय आपल्याला काय होईल लक्षात राहील. ओके, टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे. ओके, बघा पहिल्यांदा बघायचं आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी, कायद्याचं आकलन. मग सर हे कायदे आहेत बरोबर, मग या कायद्यांमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे बाळांनो, या कायद्यातूनच भारतीय राज्यघटना तयार झालेली आहे. ओके, बघा मग हे जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी कायदे आहेत किंवा हे जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे कायद्याचं आकलन, मग त्या कायद्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक कंपनी राजवटीतील कायदे आणि दुसरे आहेत ब्रिटिश पार्लमेंटचे कायदे. काय आहेत, ब्रिटिश पार्लमेंटचे कायदे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की हे जे काही कायदे आहेत या कायद्यांचे काय होतात, आपल्याकडे दोन भाग पडतात. काय होतात, दोन भाग पडतात. एक कंपनीची राजवट, काय आहे कंपनीची राजवट, ह्याच्यावरती प्रश्न येतात. आणि दुसरं जे काही ब्रिटिश पार्लमेंट आहे, काय आहे हे जे काही हे ब्रिटिश पार्लमेंट. ओके, या दोन्हींचे आपल्याला कायदे बघायचे आहेत. मग सर कंपनीचे कायदे आणि ब्रिटिश पार्लमेंटचे कायदे नेमका काय फरक आहे हो? येस, तो फरक मी तुम्हाला समजून सांगेन. काय आहे बघा की कंपनी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही कायदे आहेत हे कायदे आपल्याला जितके महत्त्वाचे इतिहासामध्ये आहेत तितकेच महत्त्वाचे काय आहेत आपल्याला पॉलिटीमध्ये देखील आहेत किंवा भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये देखील आहेत. बरोबर, 1600 ब्रिटिश भारतामध्ये आले म्हणजे आपल्याकडे आधुनिक भारताची सुरुवात ही कशी मानली जाते, इसवी सन 1600 पासूनच मानली जाते. बऱ्याच इतिहासकारांच्या मध्ये काय आहे त्याच्याबद्दल दुमत आहे, तरी देखील आपल्याकडे इसवी सन 1600 पासून काय केलं जातं, आधुनिक इतिहास काय केला जातो, गणला जातो किंवा मानला जातो. मग हे 1600ला भारतामध्ये आले, बघा लक्षात घ्यायचं, हे सुरुवातीला भारतामध्ये आले. भारतामध्ये कशासाठी आले बरं, हे आले व्यापार करण्यासाठी. बर, आता व्यापार करण्यासाठी एकटे आले होते का, नाही. मग यांनी आणल्या होत्या कंपन्या, काय केल्या होत्या, कंपन्या आल्या होत्या. बर, या कंपन्यांच्या खाजगी होत्या का सर, बिलकुल नाही. हे ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या होत्या त्यांच्या मालकीच्या, सरकारच्या मालकीच्या. आणि मग दिवसेंदिवस वर्षानुवर्ष काय व्हायला लागली, ही कंपनी जशी नफ्यात जाऊ लागली तशी अचानकपणे ही कंपनीला काय होऊ लागला, तोटा होऊ लागला, लॉस होऊ लागला. मग हा लॉस का होत आहे याच्यासाठी जो काही माजलेला याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मात्र यांनी काय केले आहेत, कायदे केले आहेत. आणि मग त्याच कायद्यातून पुन्हा हळूहळू भारतीयांना देखील त्याच्यामध्ये काय आहे, स्थान मिळत गेलेलं आहे. ओके, तर बघूया आपण त्याच्यामध्ये कंपनीच्या कालावधीमध्ये झालेले कायदे कोणते आहेत. 1773चा कायदा, 1784चा कायदा, त्या ठिकाणी आहे 1813चा कायदा, त्या ठिकाणी नंतर आहे 1833चा कायदा, 1854चा कायदा. बरोबर, आणि मग इथे काय झालं आपल्याकडे 1857चा उठाव झाला. बरोबर, आणि मग 1857चा उठाव झाल्यानंतर 1858च्या कायद्यानुसार हे जे काही कंपनीचं प्रशासन होतं हे कंपनीचं प्रशासन आपल्याकडे काय झालेलं आहे, बंद झालेलं आहे. आणि आता भारतावरती राज्य कोण करणार होतं, ब्रिटिश पार्लमेंट राज्य करणार होतं. बरोबर, मग त्यांच्या कालावधीमध्ये काय काय झालं, त्यांच्या कालावधीमध्ये झाला 1858चा कायदा, 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, आणि मग सरतेशेवटी 1947चा कायदा, की या 47च्या कायद्यातून काय झालेलं आहे, आपण स्वतंत्र झालेलं आहे. बरोबर, मग सर आपल्याला महत्वाचं काय आहे, आपल्याला सगळंच महत्वाचं आहे. बघा खास करून 1919, 1935 आणि 1947 यातून काय आहे आपल्याला इथं जे आहे पार्लमेंट वगैरे जे काही आपलं तयार झालेलं आहे, संसद वगैरे जे काही तयार झालेलं आहे, या सर्वांची पार्श्वभूमी काय आहे आपल्याला या कायद्यांमध्ये मिळून येते. ओके, बघा त्याच्यामध्ये त्यानंतर घटक दुसरा जो आहे, ओके बघा सॉरी, आता हे कंपनीचे कायदे बघितले आणि मग हे जे काही कंपनीतील कायदे वगैरे आहेत या कायद्यातून मग आपली घटना निर्मिती झालेली आहे.
निर्मिती कशी झाली? 1940ची ऑगस्ट ऑफर आहे, बरोबर आहे, की ज्याला आपण ऑगस्ट घोषणा म्हणतो. 1942 क्रिप्स मिशन आहे, 1946 कॅबिनेट मिशन आहे. आणि मग टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला काय मिळत आहे? स्वातंत्र्य मिळत गेलेलं आहे. आणि सरतेशेवटी 15 ऑगस्ट 1947ला भारताला संपूर्ण काय केलेलं आहे? स्वराज्य दिलेलं आहे आणि भारत काय झालेला आहे? स्वतंत्र झालेला आहे. मग या स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती जी आहे ही घटना निर्मिती मात्र भारतीय लोकांनीच तयार केलेली आहे. मग ती कशी तयार झाली हे आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, बघा. त्याच्यानंतर घटक दुसरा. या घटक दुसऱ्यामध्ये काय आहे? संघराज्य व त्याचे क्षेत्र. बघा, आता आपण सर्व कायदे वगैरे बघितले होते. मग सर भारत म्हणजे नेमका काय आहे सांगतो. आपल्याला डिटेलमध्ये काय करायचं आहे? अभ्यासक्रमामध्ये बघायचं आहे की भारत आपला कसा निर्माण झाला. मग त्याच भारताला आपण काय नाव दिलं? संघराज्य, फेडरल. काय नाव दिलं त्याला आपण? फेडरल, संघराज्य असं आपण त्याला म्हणतो. आणि काय आहे त्याचं क्षेत्र. मग नेमका भारत म्हणजे काय आहे? बघा, आता आपण भारत म्हणलं की एक विशिष्ट भौगोलिक प्रदेश आपल्या डोळ्यासमोर येतो, बरोबर. हा काय येतो बरं? काय येतो? कारण काय आहे? एक विशिष्ट भूप्रदेश. देश म्हणलं, राज्य म्हणलं की काही गोष्टी येत असतात, जसं की विशिष्ट भूप्रदेश, लोकसंख्या. आणि त्या लोकसंख्येमध्ये 2 प्रकार पडतात. एक येतो नागरिक, या नागरिकाचे पुन्हा प्रकार पडतात. एक येतो स्वकीय नागरिक आणि दुसरा येतो परदेशी नागरिक आणि तिसरा येतो आपले जे काही शत्रू राष्ट्र आहेत हे शत्रू राष्ट्राचा नागरिक. ओके, मग ते नागरिक म्हणजे नेमकं काय असतं? विशिष्ट भूप्रदेश म्हणजे नेमका काय असतो? लोकसंख्या म्हणजे काय आहे? हे आपल्याला सर्व काही बघायचं आहे. ओके, ज्यावेळेस आपण आपला अभ्यास चालू करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे खूप चांगल्या पद्धतीने बघायचं आहे. ओके, मग नागरिकत्व म्हणजे काय आहे? मग या नागरिकांचे हे मूलभूत हक्क आहेत, बरोबर. या नागरिकांचे काय आहेत? हे मूलभूत हक्क आहेत, बरोबर. आता मला माणूस म्हणून जगण्यासाठी काही अधिकार आहेत का? येस, नक्कीच आहेत. एक प्राणी आहे, या प्राण्याला प्राणी म्हणून जगण्यासाठी काय अधिकार आहेत का? येस. पृथ्वी तलावरतील प्रत्येक सजीवाला एक सजीव म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाचे हक्क आहेत. माणसासोबतच जनावरांना देखील काय आहेत? अधिकार आहेत. म्हणून आपल्याकडे प्राणी संरक्षण कायदा एन्व्हायरमेंटमध्ये देखील आलेला आहे. ओके, बघा. मग आता हे नागरिक, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की देश म्हणजे एक विशिष्ट भूप्रदेश असतो, राज्य म्हणजे देखील काय असतो? एक विशिष्ट भूप्रदेश असतो. त्याच्यामध्ये लोकसंख्या येते, मग त्याच्यामध्ये नागरिकत्व येतं. आणि मग हा जो काही भूप्रदेश येतो किंवा हा जो काही संघराज्य येतो, या संघराज्याचे 2 भाग असतात. एक असतं, आता हे फेडरल आहे, बरोबर. मग हे असतं एक युनियन असतं आणि दुसरं असतं राज्य सरकार असतं. ओके, केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे 2 असतात. मग या संघराज्यामध्ये दुसरा विषय येतो राज्य आणि पहिला विषय येतो केंद्र. ओके, मग या राज्याची जी काही धोरणं असतात, ही राज्याची धोरणं राबवत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा केंद्र शासनाचा याच्यामध्ये काय रोल आहे, या भारतीय राज्यघटनेने त्यांना काय अधिकार दिलेले आहेत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, आणि मग सरतेशेवटी हे जे काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असतात, हे जे काही नागरिक आहेत, या नागरिकांना जे काही मूलभूत हक्क आहेत, मग या सर्वातून हे जे काही नागरिक आहेत या नागरिकांचं मूलभूत कर्तव्य म्हणजे नेमकं काय आहे? फंडामेंटल ड्युटीज काय आहेत? नागरिकांची कर्तव्य काय आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा. आता आपल्याला काय आहे? राज्यानं आपल्याला काय दिलेलं आहे? विशिष्ट आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, मूलभूत हक्क दिलेले आहेत. मग राज्याने किंवा केंद्राने किंवा भारतीय राज्यघटनेने आपल्याला ज्या पद्धतीनं अधिकार दिलेले आहेत त्याच पद्धतीनं आपल्याही काही जबाबदाऱ्या असतात की ज्या राष्ट्राच्या हिताने काय असतात? हितकारक असतात. ओके, बघा. मग त्यानंतर घटक तिसरा जो आहे, या घटक तिसऱ्यामध्ये आपण काय केलेलं आहे? केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध आणि आणीबाणी. घटक तिसरा. ओके, आता लक्षात घ्यायचं, हे जे काही घटक आहेत हे घटक भारतीय राज्यघटनेचे घटक नाहीयेत, तर ते घटक आहेत आपण आपल्या अभ्यासक्रमाला एक योग्य दिशा देण्यासाठी आपण ते केलेले आहेत. ओके, हे भारतीय राज्यघटनेचे भाग नाहीयेत. ओके, मग घटक तिसरा म्हणलं की लक्षात घ्यायचं, तुम्ही जोपर्यंत अधिकारी होत नाही तोपर्यंत घटक तिसरा, पॉलिटी मधला घटक तिसरा म्हणजे की तुम्हाला फक्त केंद्र राज्य संबंध, आंतरराज्यीय संबंध आणि आणीबाणी हेच तुम्हाला आठवायला पाहिजे, बरोबर. एक राज्य आहे विशिष्ट, बरोबर. आता केंद्र आहे, संघराज्याचं वैशिष्ट्य काय की काय आहे? अधिकारांची विभागणी असते, म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार. ओके, मग या केंद्र सरकारामध्ये केंद्र आणि राज्य यांचा संबंध काय आहे? ओके, केंद्राचं आणि राज्याचं काय आहे संबंध काय आहे? आणि दुसरा विषय तो आंतरराज्यीय, इंटरस्टेट. म्हणजे काय म्हणतो ज्याला आपण की राज्यातील महाराष्ट्र कर्नाटक, महाराष्ट्र गोवा,
तमिळनाडू, केरळ हे जे काही आंतरराज्य आहेत या राज्यांच्या मध्ये नेमके काय संबंध आहेत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग सरतेशेवटी आणीबाणी, इमर्जन्सी. भारतीय राज्यघटनेच्या कलम 352, कलम 356 आणि कलम 360 नुसार 3 आणीबाणी आहेत. ओके. आणि मग चौथी एक आणीबाणी आपल्याकडे येते कलम 365 नुसार, की जिला आपण काय म्हणतो, प्रशासकीय आणीबाणी असं म्हणतो. ओके. बघा, मध्ये आणीबाणी प्रकरणामध्ये आपण बघूया की नेमकी आणीबाणी वगैरे काय आहे, ती कशा पद्धतीने लावली जाते, त्याचं संपूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, डिकोडिंग, अर्थात आपल्याच भाषेमध्ये त्या विषयाचा आपल्याला पोस्टमॉर्टम करायचा आहे. आणि तो पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला अंतिम निष्कर्ष काढायचा आहे आणि तो अंतिम निष्कर्ष असेल आपलं पद. येस. ओके. बघा, मग आता घटक चौथा. आता याच्यामध्ये केंद्र शासन असं लिहिलंय. काय आहे? केंद्र शासन. मी सांगितलं संघराज्याचे 2 वैशिष्ट्य आहेत किंवा संघराज्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे केंद्र सरकार, दुसरा भाग म्हणजे राज्य सरकार. मग याच्यामध्ये जो काही केंद्र शासन आहे त्या केंद्र शासनामध्ये नेमकं काय येतं की त्याच्यामध्ये येते संसद. काय येते? संसद, पार्लमेंट. काय आहे पार्लमेंट? ओके. मग त्याची 2 सभागृह कोणते आहेत? लोकसभा आणि राज्यसभा. मग त्यांचे असणारे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांची काही कर्तव्य आहेत, ते कशा पद्धतीने आहे, कायदा कसा तयार होतो, त्यांचं एकमेकांवरती कसं नियंत्रण असतं, कायदे मंडळ म्हणजे काय असतं, कार्यकारी मंडळ म्हणजे काय असतं आणि न्यायमंडळ म्हणजे काय असतं. ओके. हे आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये संसद या प्रकरणामध्ये बघायचं आहे. ओके. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती. मग या राष्ट्रपतीची निवड कशी होते, मग या राष्ट्रपतीनं कोण मतदान करतं, कोण मतदान करत नाही, मग याच्यावरती आयोग काय करत असतं, वारंवार प्रश्न विचारत असतं. मग राष्ट्रपतींचे अधिकार, कार्य, ओके, ते आपल्याला बघायचं. त्यानंतर येतात आपल्याला उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. महान्यायवादी म्हणजे नेमके कोण असतात? हे असतात केंद्र शासनाचे किंवा भारत सरकारचे प्रथम कायदा विषयक अधिकारी. काय आहेत? प्रथम कायदा विषयक अधिकारी. बघा, मग त्यानंतर पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ. बघा, पंतप्रधान आणि त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ. ओके. आणि मग याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय. हे जे आहे हे सर्व आपल्याला आपला अभ्यासक्रम करत असताना किंवा आपले ज्यावेळेस विषय चालू होतील त्यावेळेस मात्र आपल्याला काय करायचे, इन डिटेलमध्ये आपल्याला बघायचे. ओके. बघा, मग हा केंद्र शासन झाला. मग आता जसा केंद्र शासन बघितला तसंच आपल्याला आता काय बघायचं आहे, राज्य शासन देखील बघायचा आहे. ओके. आता हे जे काही राज्य शासन आहे आपण बघितलं सुरुवातीला तुलनात्मक अभ्यास आहे, केंद्र शासन, राज्य शासन. मग त्याच्यामध्ये राज्य विधिमंडळ, ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहेत त्याच पद्धतीनं राज्य विधिमंडळामध्ये काय येतील आपल्याला, विधानसभा आणि विधान परिषद येतील. बरोबर. त्यानंतर राज्यपाल येतील. वरती राष्ट्रपती होते, इथं कोण आले, राज्यपाल आले. वर महान्यायवादी होते, इथं कोण आले, महाधिवक्ता. हे आले ऍडव्होकेट जनरल, ते होते अटॉर्नी जनरल. दोघांच्या मध्ये काय फरक आहे हे आपल्याला काय करायचं आहे, बघायचं. ओके. त्यानंतर मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ, तिथं काय होतं, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ. इथं काय आहे, राज्य. ओके. हा, तिथं काय होतं, सर्वोच्च न्यायालय केंद्र शासनामध्ये. इथं काय आहे, उच्च न्यायालय. आणि दुय्यम न्यायालय. दुय्यम न्यायालय म्हणजे तालुका स्तरापर्यंतचे आपल्याला जे काही न्यायालय आहेत या सर्व न्यायालयांचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ओके. बघा, मग हे राज्य शासन आहे. मग राज्य शासन म्हणजे प्रत्येक राज्याला, मग सर हे महाराष्ट्र संदर्भात झालं. ओके. मग सर हे कर्नाटकचं असेल तर सेम कर्नाटक. म्हणजे भारतातील जेवढे पण काय आपल्याकडे घटक राज्य आहेत या सर्व घटक राज्यांना हा क्रायटेरिया राज्य शासन म्हणलं की किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणलं की हे सर्व क्रायटेरियांना काय होतात, लागू होतात. बरोबर. बघा, त्यानंतर याच्यामध्ये घटक 6वा आहे की याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणजेच घटनात्मक व बिगर घटनात्मक. मग सर हे काय आता नवीन, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक. घटनात्मक म्हणजे अशी संस्था की ज्या संस्थेला काय आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम आहे. ओके. कलम. मग आता आपण कशाचा अभ्यास करतो, आता आपण करतो स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अभ्यास करतो. ओके. MPSCचा अभ्यास म्हणायचं नाही, MPSC म्हणायचं नाही. ओके. आपल्याला काय आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात राज्य लोकसेवा आयोग. ओके. हे एक आयोग आहे आपल्याकडे. आणि मग या आयोगातून आपल्याला काय आहे, या आयोगाद्वारे वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणायचं आहे, आयोग जे परीक्षा घेतं त्या परीक्षा आपण देतोय, आपण आयोगाचा अभ्यास करत नाही. आयोगाकडून जो सिलेबस डिक्लेअर होतो त्या सिलेबसचा आणि त्या परीक्षांचा आपण काय करत असतो, अभ्यास करत असतो. MPSCचा अभ्यास म्हणायचं नाही. ओके. बघा, मग ज्या संस्थेला कलम असतं, आता स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जशी आपली MPSC आहे. ओके. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, SPSC, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके.
मग सर हे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं, मग त्याच्याबरोबर कोण येईल आपल्याला, त्याच्याबरोबर येईल आपल्याला UPSC. ओके, म्हणजेच काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. काय आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग सर यांचं काय आहे, यांची तरतूद आहे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल म्हणजे कलम 315. ओके, कलम 315 नुसार काय यांची तरतूद आहे, ज्या संस्थेला आर्टिकल्स लागलेले आहेत ते म्हणजे घटनात्मक, आणि ज्या संस्था या कायद्यानुसार स्थापन केलेल्या असतात, कशानुसार, कायद्यानुसार. हे जे काही बिगर घटनात्मक आहेत हे कशानुसार केले जातात, कायद्यानुसार स्थापन केले जातात. वेळोवेळी काय केले जातात, कायदे केले जातात, आणि या कायद्यानुसार हे काय केले जातात, स्थापन केले जातात. ओके, फरक आला लक्षात. म्हणजे मूळ घटनेत असणारे जे काही आहेत त्यांना घटनात्मक म्हणायचं, आणि नंतर जे काही ऍड केलेले आहेत कशाद्वारे, कायद्याद्वारे. येस, पॉलिटिकल सायन्स, इट्स नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ गेम ऑफ वर्ड्स. बरोबर. मग ज्या गोष्टी कायद्यानुसार आपल्याकडे स्थापन झालेल्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बिगर घटनात्मक म्हणतो. ओके, लक्षात घ्यायचं. बघा, हे डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. घटक झाला 6वा. आता घटक येतो 7वा. सगळ्यात महत्वाचं तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंचायत राज. ओके, ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, एकदम असा जिव्हाळ्याचा विषय असतो ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणलं की. ओके, राष्ट्रपती पदाची निवडणूक म्हणलं की इतकासा काय होत नाही, त्या ठिकाणी जोश येत नाही. पण ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणलं की मात्र काय होतं, आपल्याला एक वेगळा जोश येतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, म्हणजे आपला एकूण जो काही ग्रामीण जीवन भाग आहे हा संपूर्ण ग्रामीण जीवन भाग या पंचायत राजमध्ये करायचा आहे. मग या पंचायत राजमध्ये 2 येतात, एक येते शहरी, काय येतात, शहरी. आता जे शहरी भागातले आहेत त्यांना हे समजून येईल, जे ग्रामीण भागातले आहेत ते ग्रामीण भागातले समजून घेतील. ओके, मग सर असं होईल का की ग्रामीण भागातल्यांना शहरी भागातलं माहिती नसेल किंवा शहरी भागातल्यांना ग्रामीण भागातलं माहिती नसेल, असं बिलकुल होत नाही. ओके, लक्षात घ्यायचं, हा भारत आहे, खेड्यांमध्ये बसलेला काय आहे, हा भारत आहे, लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे यांच्याबद्दल यांना आणि यांच्याबद्दल यांना दोघांनाही एकमेकांच्या बद्दल काय आहे, आदर आहे, प्रेम आहे, ते एकमेकांना समजून घेत असतात. बरोबर. मग सर ग्रामीणमध्ये काय काय येतं, मग ग्रामीणमध्ये येतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत. आपली काय येते, ग्रामपंचायत येते. त्याच्यानंतर येते पंचायत समिती, काय येते, पंचायत समिती. ओके, आणि मग सर ते शेवटी याच्यामध्ये येते जिल्हा परिषद, ZP, काय येते, जिल्हा परिषद. ओके, तुम्ही म्हणला असाल की जीप, परिषद, शाळा नंबर 1, आणि तुम्ही तुमच्या गावाचं नाव वगैरे सांगत असाल. बरोबर. मग हे झालं ग्रामीण. मग सर आता शहरीमध्ये काय येईल, शहरीमध्ये येईल नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका. काय येईल याच्यामध्ये, नगर परिषद, नगरपालिका, आणि मग पुन्हा येईल या ठिकाणी महानगरपालिका, मनपा, काय येईल, महानगरपालिका. मग हे शहरी, ओके, आणि हे ग्रामीण, या दोन्ही भागांचा जो काही आपल्याला एकंदरीत अभ्यास करायचा आहे तो म्हणजे पंचायत राज. काय आहे, पंचायत राज. प्रत्येक पूर्वपरीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेला मध्ये एक 3-4 मार्क्सना काय आहे, आपल्याला हा टॉपिक येत असतो. ओके, मग हे महात्मा गांधींचं स्वप्न होतं, मग त्यासाठी कोणकोणत्या समित्या नेमल्या गेल्या, मग प्राचीन भारतामध्ये, मध्ययुगीन भारतामध्ये, रामायण महाभारतामध्ये यांचा समावेश होता का, येस. फक्त हे काय झालेलं आहे, मग याच्या संदर्भातल्या असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत, जसं की 73 आणि 74व्या ज्या काही घटनादुरुस्त्या आहेत, या 73 आणि 74व्या घटनादुरुस्ती, मग त्याचं काय महत्व आहे, त्यांची काय वैशिष्ट्य आहेत, त्याच्यानुसार कोणते अहवाल सादर केले होते का, त्यांच्या काही शिफारसी होत्या का, मग त्या शिफारसी भारत सरकारने कोणत्या लागू केल्या आणि कोणत्या लागू केलेल्या नाहीत, हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. एकदम इंटरेस्टिंग असा काय आहे हा विषय आहे. बघा, ग्रामीण आणि शहरी या ठिकाणी हे 2 भाग आहेत. ओके, हा झाला घटक 7वा. मग आता आपल्याला बघायचं आहे घटक 8वा, महत्वाच्या घटनादुरुस्त्या. काय आहे आपल्याला बघायच्या आहेत, महत्वाच्या घटनादुरुस्त्या. आता आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की घटनादुरुस्ती हे बघितलं होतं. मग या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे की महत्वाच्या घटनादुरुस्त्या मात्र आपल्याला काय करायचे, बघायचे. बघा, आता याच्या काही महत्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपली घटना लागू झाली, बरोबर आहे, 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेचा अंमल झाला. आणि मग या अंमलबजावणीनंतर वेळोवेळी आपल्याला भारतीय राज्यघटना दुरुस्त करावी लागलेली आहे. ओके, वाढती लोकसंख्या असेल,
त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील आणि मग त्या प्रॉब्लेम्सना सोल्युशन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून काय आहे, ह्या ज्या काही घटनादुरुस्त्या आहेत यांच्यावरती अंकुश ठेवला जातो. ओके, ते कसं ठेवलं जातं किंवा काय हे आपल्याला बघायचं आहे. ओके, मग संसदेद्वारे काय केलं जातं, या घटनादुरुस्त्या केल्या जातात. मग कोणत्या घटनादुरुस्त्या महत्त्वाच्या आहेत, मग आयोग काय करत असतं की या ज्या काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत त्याच्यावरती काय केलं जातं, थेट प्रश्न विचारत असतं. ओके, बघा आता हे आपण एकूण 8 घटक बघितले. काय केलं, ठीक आहे. मग सर आता आपण अभ्यास बघितला, काय बघितला, अभ्यासक्रम बघितला. कुणाचा अभ्यासक्रम बघितला, आपण आयोगाचा अभ्यासक्रम बघितला. आणि आयोगाच्या अभ्यासक्रमानंतर आपण काय केलं, जो आयोगाचा अभ्यासक्रम होता त्याचं काय केलं, आपण विश्लेषण केलं, त्याचं डिकोडिंग केलं. बरोबर. आणि मग डिकोडिंग केल्यानंतर आपण विषय समजून घेतला की या विषयामध्ये नेमका आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, प्रश्नपत्रिका काय आहेत, किती महत्त्वाच्या आहेत, अभ्यासक्रम किती महत्त्वाचा आहे ते आपण पाहिलं. आणि मग नंतर आपण काय बघितलं की हा जो काही विषय आहे या विषयाची रणनीती बघितली की आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. आता जे आपलं डिस्कस झालं यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या प्रकारे जर अभ्यास केला तर हा अभ्यासक्रम आपला शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील. फक्त तो तुम्ही काय केला पाहिजे, दिलसे करायला पाहिजे. ओके, बघा मग आता संदर्भ साहित्य. सर रेफरन्सेस काय बघायचं आपल्याला, रेफरन्सेस बघायचे आहेत. मग आता याच्याबाबत मात्र एक वाक्यता कधीही नसते. ठीक आहे, थोडंसं क्लिअर होतं. एक वाक्यता नसते म्हणजे काय असतं सर, एक वाक्यता नसते म्हणजे काही लोक वेगवेगळे संदर्भ ग्रंथ देत असतात. पण मी एक विद्यार्थी म्हणून, एक विद्यार्थीचा जो काही अप्रोच असायला पाहिजे, एक दृष्टिकोन असायला पाहिजे किंवा या पाठीमागचे जे काही अनुभव आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, एव्हरी पर्सनॅलिटी, इथं जे काही तुम्हाला येणारे शिक्षक आहेत यांच्या पाठीमागे काहीतरी डिफरंट स्टोरी आहेत. ओके, एव्हरी पर्सनॅलिटी हॅज अ डिफरंट स्टोरी, लक्षात घ्यायचं. ओके, प्रत्येकांच्या काही ना काही स्टोऱ्या वेगळ्या असतात. ओके, आणि पर्सनल काय असतात, एव्हरी पर्सन हॅज अ डिफरंट स्टोरी अँड डिफरंट हिस्ट्री. ओके, त्याच्यामुळे लक्षात द्यायचं. मग विद्यार्थी म्हणून माझा काय दृष्टिकोन आहे. ओके, मग तो दृष्टिकोन मी तुम्हाला सांगतोय की याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रमिक पुस्तकं, म्हणजे त्याला आपण स्टेट बोर्ड्स म्हणतो. ओके, आता बघा जे काही टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील, आता त्यांचं जवळपास काय आहे, 7-8 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष, वॉट एव्हर जितके पण काही वर्ष असेल तो काय असेल, संपर्क तुटलेला असेल. बरोबर. आणि मग हा जो काही तुटलेला संपर्क आहे, हा तुटलेला संपर्क पुन्हा जर आपल्याला रुळावरती आणायचा असेल तर आपल्याला बेसिक माहिती पाहिजे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला राज्यशास्त्र इयत्ता 11वीचं पुस्तक बघायचं आहे. ओके, आणि मग दुसरं बघायचं आहे राज्यशास्त्र इयत्ता 12वी. काय करायचं आहे, इयत्ता 12वी. मग सर आता आपण एवढे मोठे अधिकारी होणार आणि मग त्याच्यामध्ये हे असं बघायचं का, येस, एखादी बिल्डिंग ज्यावेळेस उभारत असते त्यावेळेस तिचा जर पाया मजबूत असेल तर ती बिल्डिंग कोसळण्याचे चान्सेस हे खूपच कमी असतात. मी खूपच कमी म्हणलेलं आहे, लक्षात घ्यायचं. ओके, हां बघा हे 2 राहिले रेफरन्स बुक आपले. ओके, स्टेट बोर्ड. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे एम लक्ष्मीकांत, इंडियन पॉलिटी. ओके, आता ज्या पद्धतीनं आपण हे आयोगाची किंवा विषयाची जी काही रणनीती बघितली, या रणनीतीबद्दल किंवा ही जी काही रणनीती आपण बघितली त्याच क्रमानुसार, त्याच टप्प्यानुसार आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. हे पुस्तक जरी दिसायला मोठं दिसत असेल तर बाळांनो लक्षात घ्या, या पुस्तकामधला जो काही डाटा आहे हा एकदम क्लिअर आहे. ॲज इट इज, जसंच्या तसं. काय आहे, जसंच्या तसं आयोगाला काय येतात, प्रश्न येत असतात. ओके, हे त्यामुळे हे पुस्तक काय आहे, पॉलिटी या विषयाचं माइलस्टोन आहे. ओके, लक्षात घ्यायचं. एम लक्ष्मण, लक्षात बघा, हे बघा हे असं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याचे जे काही मूळ लेखक आहेत ते कोण आहेत, त्या ठिकाणी एम लक्ष्मीकांत आहेत. ओके, आणि याचं संस्करण जे आहे म्हणजे जे काही मराठीमध्ये याचं ट्रान्सलेट जे केलं ते के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे. पण हल्ली तुम्हाला हे मार्केटमध्ये पुस्तक मिळणं थोडंसं अवघड आहे. ओके, मग याचं काय केलेलं आहे, यांनी जे काही टाटा मॅग्रेवाल आहे यांनी काय केलं आहे, हे यांचं प्रोडक्शन आहे तर त्यांनी आहे असं मराठीमध्ये केलेलं आहे. कॉन्टेंटमध्ये कोणताही फरक नाहीये. ओके, फक्त तुम्हाला हे असं दिसणार नाहीये, ते त्यांनी आता त्यांचे जे काही हक्क आहेत ते हक्क त्यांनी काय घेतले आहेत, त्यांच्याकडे घेतलेले आहेत. ओके, त्यामुळे गोंधळात पडायचं नाही की सर हे पुस्तक मिळालं नाही. एम लक्ष्मीकांतचं पॉलिटी म्हणा, ते तुम्हाला पद्धतशीरपणे देतील. ओके, बघा त्यानंतर दुसरं येतं पंचायत राज. काय येतं, पंचायत राज व्यवस्था. ओके, माझं म्हणणं असं आहे की याच्याबद्दल तुम्हाला अजून काही वेगळी पुस्तकं किंवा काय आहेत, तुमचे विद्यार्थी किंवा तुमचे जे काही सिनियर लोक असतील हे तुम्हाला काय करतील, सजेस्ट करत असतील. पण एक विद्यार्थी म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की एक विद्यार्थी म्हणून जो काही माझा दृष्टिकोन आहे
किंवा माझं जे काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे त्याच्याद्वारे मला तर हे पुस्तक काय आहे सफिशियंट वाटतं. ओके, तसंच याच्यामध्ये पंचायत राज जे काही ज्ञानदीप अकॅडमीचं आहे ते देखील काय आहे खूप चांगलं आहे. ओके, बघा, तर अशा प्रकारे आपल्याकडे काय आहेत हे सर्व या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, बघा, सुरुवातीला आपण काय बघितलं. ओके, सुरुवातीला आपण बघितलं की आयोगाचा दिलेला सिलेबस, नेमका हा विषय काय आहे, आणि मग त्यानंतर आपण डिकोडिंग बघितलं, त्या अभ्यासाचं विश्लेषण बघितलं. विश्लेषण बघितल्यानंतर आपण थेट विषयामध्ये प्रवेश केला. आता विषयामध्ये प्रवेश केला असताना आपण तिथं दोन गोष्टी बघितल्या, बरोबर. त्यातली पहिली गोष्ट बघितली आपण विषय समजून घेताना. ओके, काय आहे विषयाबाबत समजून घेताना, आणि दुसरं बघितलं आपण विषयाची रणनीती, म्हणजे कशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तो अभ्यास करायचा आहे हे देखील आपण बघितलेलं आहे, बरोबर. आणि मग जी काही विषयाची रणनीती आहे या रणनीतीनंतर आपण काय बघितलं, त्याच्यापूर्वी आपण बघितलं होतं की प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये किती प्रश्न येत असतं. ओके, आणि मग सरते शेवटी आपण काय बघितलं त्याच्यामध्ये संदर्भ साहित्य आपण बघितलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे काय आहे हा संपूर्ण आपल्याला काय करायचं आहे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. ओके, आणि येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत या येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला घवघवीत आणि भरघोस हे यश काय पाहिजे मिळालेलं पाहिजे. ओके, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना काय आहेत माझ्या शुभेच्छा आहेत. बेस्ट लक. ओके, ठीक आहे, थांबूया. थँक्यू.